कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अक्षरा, तुम्ही ठीक आहात ना? तुला काही लागलं नाही ना? नाही बाबा, खरंच काही नाही। त्याला काही लागलेलं नाही ना? भासलं वगैरे काही नाही? अहो, हे सगळं कसं झालंय आपल्याला कळायलाच हवं। हा अपघात होता की घातपात? म्हणजे बघा ना, सगळी आपलीच माणसं आहेत, सगळी फॅक्टरीतली लोक आहेत, त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपल्यावरच आहे ना। मला काय वाटतं माहिती ना, आपण चौकशी करूया, एखादी कमिटी नेमूया, आपण शोधून काढूया हे काय। अहो म्हणजे चौकशीसाठी कमिटी मिमिटी कशाला नेमायची आहे का नाही? हे काय सरकारी काम आहे व्हय? नाही। हा नाही म्हणजे मला असं म्हणायचं होतं का हे फक्त चौकशीसाठी कमिटी नेमायची, म्हणजे मला तर उलटच वाटायलंय बरं का। अहो मला तर वाटायलंय का देवाचा कोप झालाय म्हणून ही आग लागली व्हय। घे काहीतरी काय बडबडतीयस? अगं ते तू बी असं म्हणालीस? अगं या चारुलता बाई आहे का नाही, एक घराच्या परंपरा रीती काय काय बदलायला निघाले होते का नाही, म्हणून देवाचा कोप झालाय। अगं देवानं का नाही त्याची नाराजी दावल्या म्हणून आग लागली। अगं तेच तर सांगत होते मी म्हणलं बी होतं का घरावर संकट येईल, आणि बघा आलं संकट। अहो मावशी, असं काही नसतं। अगं तू असं कसं काय म्हणू शकतेस? हे समजा असं नसतं तर मग हे झालं कसं असतं? आणि बघ, हे जे चौकशीसाठी कमिटी बिमिटी नेमायची का नाही, ती नेमली तरी काय बी सापडणार नाही, कारण देवाच्या काठीला आवाज होत नसतोय। बघा, घरात जे काही झालं त्याचा आणि याचा काहीही संबंध नाहीये। मला असं वाटतं छोटीशी गोष्ट होती, आपण टोकाला नको न्यायला। तुम्हाला समजेस नाही असं वाटलं असेल का घरातली परंपरा बदलली आहे तर इकडचा काय संबंध आहे का नाही? असं काही नसतं ग। अगं गणपती तिकडं बी हाय, गणपती इकडं बी हाय, देव समधीकडे असतोय का? आता तरी धडा शिका, आता तरी कुठली बी परंपरा बदलाय जाऊ नका सा। ए काय, तो विषय संपलाय ना? आता पुन्हा उकरून का काढतेस? आणि देवाचं कोप आहे असं वाटतं ना? मग बघूया ना, चौकशी समिती नेमूया आपण, त्यातनं काय आहे ते खरं कळेल। आणि असंही एवढा मोठा कार्यक्रम आपण करणार होतो तर सेफ्टीची काळजी घ्यायला हवी होती। मला काही झालं असतं तर काय केलं असतं आपण? नाही पण सेफ्टीची काळजी घेतली नव्हती असं कसं काय म्हणता तुम्ही? सेफ्टीचा सगळा विचार करूनच हा कार्यक्रम आखला होता ना, असं म्हणायची गरज नाही आहे। सगळं आता ते झालं जाऊ दे, आता त्याच्यात बोलण्यात आपण वेळ घालवायचा आहे काय? ती माणसं जेवणासाठी ताट काढली तर त्यांना वेळेत जेवण देऊया, अन्नदान करायचं तर ते वेळेत करायला पाहिजे, असा शिरस्ता आहे आई साहेबांचा, तो मोडायला नको। चला जाऊया। चल झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।